मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील वस्त्रोद्योग नगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजी शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देदीप्यमान असून तो प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा असं मुख्यमंत्री म्हणाले। पुतळे इतिहासाचं स्मरण असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात जातीपातीच्या भिंती तोडून एकसंध राहण्याची आवश्यकता व्यक्त केली। हे केवळ पुतळे नाही आहेत, हे स्मरण आहे आमच्या इतिहासाचं, त्या दैदिप्यमान कारकिर्दीचं, ज्याच्यामुळे आज आम्ही स्वाभिमानाने उभे आहोत। हा स्वाभिमानाचा पुतळा आहे। हा एक असा पुतळा आहे की ज्याने आपल्याला स्मरण येतं की या व्यक्तीने देव देश आणि धर्म सोडला नाही। शरीराची खांडोळी झाली, पण प्रत्येक खांडोळीतून त्या ठिकाणी छत्रपतींचं नाव येत होतं, हिंदू धर्माचं नाव येत होतं। अशा प्रकारे तेजाने तळपत असलेलं हे व्यक्तिमत्व आज आमच्या सर्वांना एवढंच सांगताय, आम्हाला देखील जातीपातीच्या भिंती तोडून या ठिकाणी एक राहावं लागेल। आमचं हिंदुत्व, आमचा भगवा ध्वज, आमचा भगवा धर्म हे आपल्याला त्या ठिकाणी शाबूत ठेवावं लागेल। हा हिंदुस्तान जर हिंदुस्तान ठेवायचा असेल तर प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाला त्या ठिकाणी त्याच्यातलं हिंदुत्व हे जागृत ठेवावं लागेल। त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिकेतील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली।